सोलापुरात आदिला नदी की नाला या प्रकरणावरून तणाव निर्माण झाला असून महापालिका आयुक्तांविरोधात नागरिकांनी गुरुवारी घोषणाबाजी केली। नागरिकांच्या मते सोलापूर महानगरपालिकेने यापूर्वी आदिला प्रवाहाची नोंद नाला म्हणून केली होती। त्याच आधारे परिसरातील अनेक नागरिकांना बांधकाम परवानेही देण्यात आले। तसंच नियमितपणे मालमत्ता करही वसूल करण्यात आला। मात्र आता अचानक हा नाला नसून आदिला नदी असल्याचं सांगत महापालिकेकडून दोन्ही बाजूंना 100 मीटरची मर्यादा रेषा आखण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे। नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की जर हा प्रवाह सुरुवातीपासून नदी होता तर मग महापालिकेनं आम्हाला बांधकाम परवाने का दिले, तसंच अनेक वर्षे आमच्याकडून कर वसूल का केला। सोलापूर महापालिकेच्या या निर्णयामुळे नाल्यालगत असलेल्या जवळपास 800 गटांना कोणत्याही प्रकारचं नवीन बांधकाम किंवा विकास परवाने देणं थांबवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळं या परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता आणि नाराजी निर्माण झाली आहे। नागरिकांचा आरोप आहे की प्रत्यक्षात या नाल्याचं योग्य प्रकारे खोलीकरण आणि देखभाल करणं आवश्यक होतं। ते न केल्यामुळं पावसाळ्यात पाणी परिसरात पसरत होतं। मात्र त्या समस्येचं निराकरण करण्याऐवजी अचानक नाल्याला नदीचा दर्जा देऊन नागरिकांना बेघर करण्याचा डाव आखला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात गुरुवारी जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला। जर नदी असली असती तर त्याचं खोलीकरण रुंदीकरण त्यांनी केलं असतं। तो नाला आहे म्हणून त्याचं खोलीकरण रुंदीकरण करायचं थांबलंय का, असं का मला वाटतं। राहिला प्रश्न हा ओढा आहे का नाला आहे का नदी आहे, तर तो रेकॉर्डनुसार आजही आदिला नाला म्हणून आहे। जेव्हा हिप्परगा तलाव भरतं ओव्हरफ्लो होऊन जे पाणी सांडव्याच्या माध्यमातून इकडे येतं त्यातून आलेलं पाणी म्हणून हे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं। परंतु इथं कुठल्याही प्रकारची महापालिकेकडून स्वच्छता किंवा त्याचं खोलीकरण रुंदीकरण ही गोष्ट केली जात नाही। आम्हाला असा संशय वाटतो की जेव्हा लोकांनी खरेदी करावी, लेआउट मंजूर झाल्यानंतर पैसे यावे, ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस विचार करते त्यावेळेस महापालिकेला तो नाला वाटतो। आणि जेव्हा एखादं डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून काही वेगळा निधी इथं आणायचा असेल तर त्याला त्यांना ती नदीच्या स्वरूपामध्ये पाहिलं जातं। असं डबल स्टँडर्ड या ठिकाणी खेळलं जातं का काय, असं मोठा संशय आहे। कारण जेव्हा नदी म्हणून जेव्हा ती इथं जर ठरवली जाईल तेव्हा 100 ते 125 मीटर दोन्ही बाजूला लोकांची घरं बाधित होणार आहेत। याच्यामध्ये जवळपास 2500 घरं आणि अर्थात 10,000 पेक्षा जास्त लोक याच्यामध्ये बाधित होणार आहेत। याचा विचार आपण सगळ्यांनी केला। जर कॉर्पोरेशन म्हणत असेल ही नदी आहे तर कॉर्पोरेशननी नाल्याचं घाण पाणी याच्यावर प्रक्रिया करून 60 लाख लिटर NTPCला द्यायचं करार त्यांनी स्वतः केलेला आहे। मग हे कोणत्या आधारे त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच म्हणण्यानुसार ह्या नाल्याचं नदीमध्ये रूपांतर होतंच कसं, हा सगळ्यात मोठा गौडबंगाल आहे। याच्यामागे जसे आमचे सहकाऱ्यांनी सांगितलं की डिझास्टर मॅनेजमेंटच्या नावाखाली भरपूर निधी घ्यायचा आणि आपण त्यातून काहीतरी स्वतःचा स्वार्थ साधायचा, असं काहीतरी घाट घातलेला दिसतो। या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेणार आणि नागरिकांना दिलासा मिळणार का, याकडे आता शहराचं लक्ष लागलं आहे।